नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड दौऱ्यावर आहे. शहांनी किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच भाषणाचं नियोजन होतं. पण ऐन वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आलेली आहे. फडणवीसांनी संधी दिल्याची माहिती समोर येते, तर अजित पवारांचा मात्र याच्यातून पत्ता कट झाल्याची ही माहिती आहे. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना भाषणाची संधी देण्यात आली. फक्त गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांचंच भाषण या ठिकाणी होणार होतं. पण ऐन वेळेला शिंदेंना बोलण्याची संधी देण्यात आली, तर अजित पवारांना मात्र ती संधी मिळाली नाही. दरम्यान खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटबाबत राज्यामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्या ट्विटमध्ये बकऱ्याचा फोटो आहे आणि कॅप्शनमध्ये एसएनसी गट लिहिलंय. राऊतांच्या या ट्विटनं नव्या चर्चांना उधाण आलंय. तर माध्यमांनी राऊत यांना त्या ट्विटचा अर्थ विचारला. त्यांनी त्यातील काही माहिती सांगत संकेत दिले, मात्र स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. तुम्हीच अभ्यास करा, असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर राज्याच्या राजकारणामध्ये काहीतरी होतंय, ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगणार आहे, असं राऊत यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खडकाच्या लाकडावर उभा आहे. ते कापतात ना, ते आपण पाहिलं असेल की ते मार्केटला गेला असाल तर किंवा गावाला गेला असाल तर त्या लाकडावरती खडकाच्या त्या बकऱ्याला आता उभं केलेलं आहे आणि बकऱ्याला सांगितलेलं आहे, फार शहाणपणे केलं असतं मान उडवी, गप्प उभं राहायचं आणि बेबे करत राहायचं. असं 2 दिवसापूर्वी त्या बकऱ्याच्या कानात दिल्लीत कोणीतरी सांगितलेलं आहे. आता बाद झालं, तुमचं खूप ऐकलं. अहो, असे ट्विट केल्यानंतर राजकारण चालत नसतं. संजय राऊत, आम्ही कमीत कमी बकऱ्याच्या भूमिकेत आहेत, तुम्ही मांजराच्या भूमिकेत सुद्धा नाही आहेत. तुम्हाला विचारतोय कोण? बिळात लपणारे तुम्ही उंदरं आहात आणि त्या उंदराच्या भूमिकेतच तुम्हाला आता राहावं लागणार आहे. म्हणून आमच्यावर कितीही ट्विट केलं, आमच्यावर काही केलं, तर आमचं अस्तित्व, जी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेत केली होती, 40च्या पेक्षा एकही आमदार कमी झाला तर शेती करायला जाईल, आज त्यांनी 60 आणलेत आणि तुमचे असलेले आमदार कुठे गेलेत हे थोडं लक्षात घ्या, मग इतरांवर टीका करा. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. अमित शहा तटकरेंच्या निवासस्थानी दाखल. तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित. अमित शहांकडून किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाला लावली हजेरी. स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर याच मातीत आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून अमित शहांचं मोठं विधान. तर शिवरायांच्या आदर्शावरच मोदी सरकारचं काम सुरू असल्याचा केला दावा. दिल्लीमध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हायला हवं. मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान. तर महापुरुषांचा अपमान कधीच सहन करणार नाही, असाही दिला इशारा. रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांची भाषणाची संधी हुकली. ऐनवेळी उपमुख्यमंत्री शिंदेंना संधी. संजय राऊतांनी बकऱ्याचा फोटो ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं. ट्विटच्या कॅप्शनमध्ये एसएनसी असा उल्लेख. दीनानाथ रुग्णालयानं प्रकाश आमटे यांच्यावरील उपचारावेळीही औषधांच्या नावाखाली 5 लाख रुपये मागितले. विजय वडेट्टीवार यांचा दावा. तर भिसेंच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची केली मागणी. विदर्भातल्या एका कार्यक्रमासाठी लता मंगेशकर यांच्याकडून 22 लाखांची मागणी. तर साहित्य संमेलनाला येण्यासाठी 3 लाख मागितले होते. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा हत्यार परीक्षण अहवाल समोर. गॅस पाईप, क्लच वायर, लाकडी बांबूचा वापर. अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती. छत्तीसगडमध्ये माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक. 2 माओवाद्यांचा खात्मा. तर मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रसाठा जप्त.
दख्खनचा राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उपस्थित. यात्रेत गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण.